काय चाललंय काय? काय तुम्ही माझा पाठलाग करताय? मी? हो तुम्ही. हे काय तुमचा चेहराच सांगतोय की तुम्ही माझा पाठलाग करताय ते. आणि नुसतं आजच नाही करत आहात, त्या दिवशीही करत होतात. त्या दिवशी तुमची बायकोही होती तुमच्यासोबत, बरोबर ना? उगाच काय वाटेल ते बोलू नका. कोण आहात कोण तुम्ही? सेलिब्रिटी, मोठे संत? मी का तुमचा अनुयायी आहे का तुमचा पाठलाग करायला? हे मला माहित नाही, पण हे पक्क माहितीये की तुम्ही माझा पाठलाग करत होतात आणि करत आहात. काहीतरी आरोप करून स्वतःला मोठं समजायचा प्रयत्न करू नका. आरोप कसले आरोप? हा काहीतरी बोलताय बस. थांबा एक मिनिट. हा जय, हो मी करतो तुला नंतर. हा हो मी करतो नंतर. अच्छा, मला वाटलंच होतं तुमच्या मागे कोणी साथीदार असल्याशिवाय तुम्ही असा पाठलाग करणार नाही. अच्छा, जयराम खानोलकर आहे का? बर, बघतो आता त्याला मी. काय काय कोण कोण जय? कोण जयराम खानोलकर? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा जो ज्याच्याशी मी बोलत होतो ना, तो जयवंत शिरोडकर आहे, माझा मित्र. तुम्ही ओळखता त्याला? शिरोडकर काय? नाही ना ओळखत? नाही ना ओळखत? हा, उगाचच. हे बघा, आणि आता हे सिद्ध झालं की मी नाही, पाठलाग तुम्ही करत होता. तरी तुमच्या वयाचा मान राखून मी तुम्हाला सोडतोय, कळलं ना? ठीक आहे ठीक आहे. किती वाजले? वाजले वाजले. काका, इथे काय करताय? काही काम होतं का इकडे? का काही चौकशी शिल्लक आहे अजून? आत येताय का? म्हणजे खात्री होईल तुमची की आम्ही ह्याच ऑफिस मध्ये काम करतो. नाही नाही, नको नको. ते तुमच्या ऑफिसच्या जवळ आलो होतो म्हणून म्हटलं भेटू. अदिती कुठं आहे? म्हणजे सकाळी दोघे एकत्र निघाला होता, आता एकटाच कसा काय तू? क्लायंट मीटिंग लागली तिची. नाही म्हणजे काय होतं, ऑफिसला यायच्या आधी काही काही वेळेला आम्हाला क्लायंटला भेटून त्यांच्याशी मीटिंग करून मग यावं लागतं. सो ती येईलच इतक्यात. तुम्ही थांबताय का तोवर? चला ना, खरंच ऑफिसमध्ये चला, म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही दोघंही एकाच ऑफिसमध्ये काम करतो. नाही नाही, नको. ते इथे आलो होतो सहजच, म्हणजे काय उगाच ते घरी उगाच काहीतरी काही सांगणार नाही. शाबाश, आय एम प्राऊड ऑफ यू. येस. गुड मॉर्निंग नैना. गुड मॉर्निंग. आय एम सॉरी. मला माहिती आहे तू चिडली आहेस. मी काल भेटतो म्हणून सांगून नंतर भेटलो नाही. आय एम रिअली सॉरी. इट्स ओके, नो इश्यूज. नंतर ॲक्च्युली मलाच फील झालं. म्हटलं फोन नको करायला, तुला पर्सनली भेटून माफी माग. पण तुझ्या बॉयफ्रेंडला मी नक्की भेटणार. येता 1-2 दिवसात नक्की, प्रॉमिस. ठीक आहे, तू एवढं बोललास हेच खूप आहे माझ्यासाठी. आणि मला तसंही फार काळ चिडून नाही राहत आहेत कोणावर, आणि तुझ्यावर तर नाहीच नाही. सॉरी. अरे फोन कट कशाला केलास? कुणाचा तरी महत्वाचा फोन असेल, घ्यायचा ना. बघ पुन्हा वाजला. घे, महत्वाचा असणार नाही का? हा बोल. अरे तुला भेटायला आलो होतो, तर तुझे लाडके केतकर काका भेटले मला इकडे. नाही, काम एवढंच होतं की आपल्या चाळीची वार्षिक वर्गणी. हो,
आहे माझ्या लक्षात. किती पैसे? सर मागच्या महिन्याच्या खर्चाची फाईल आहे, आपल्या व्हाउचरची फाईल आहे. अरे बाबा, देऊ का पुढे? दे रे. तुम्ही बघितले का? हो रे बाबा, हो. सरांच्या कॅबिनमध्ये ठेवू? ठेव रे बाबा. नक्की ठेवू? अरे ठेव. किती वेळा विचारतोयस? ठेवतो. ठीक आहे, मी माझे पैसे कधी देऊ? अरे तुझे पैसे दे तू कधीही. नाही, मला याच्यासाठी भेटायचं होतं की आपली चाळ आहे ना ती कधी ना कधी तरी रिडेव्हलपमेंट मध्ये जाणार. त्याच्या आधी आपल्या चाळीतून बाहेर पडलेल्या सगळ्या आजी आजोबांचं आपण एखादं गेट टुगेदर प्लॅन करूया का? अरे वा, सॉलिड आयडिया रे, मस्त कल्पना. अरे पण माझे पैसे? गुड मॉर्निंग. तुला कल्पना आवडली ना? हा, आपण बोलूया मग याच्यावर नंतर. ओके? हा ठीक आहे, आपण बोलूयात नंतर. चल बाय. थँक्यू. इट्स ओके. तांगडे, मगाची ती फाईल द्या. कुठली फाईल? कुठली फाईल म्हणजे? अरे आपल्या व्हाउचरची फाईल. मी तुम्हाला विचारलं बघितली का, तर तुम्ही म्हणाल बघितली. मी तुम्हाला विचारलं सरांच्या कॅबिनमध्ये ठेवू का, तुम्ही मला ठेव. आपल्या व्हाउचरची फाईल तू सरांच्या केबिन मध्ये ठेवलीस? हो, तुम्ही सांगितलं. चल इथून, चल लवकर चल. अरे जय, अरे तू डिटेल्स देणार होता ना सॅलरी अकाउंट साठी. तुमचा चेक काढायचा आहे. आदिती, डिटेल्स दे ना तुझे. अच्छा, तू आणलीस का? बघू. नाही बघू काय बघू. हे काय, काल माझा फोन कट का केलास? तू कधी मला फोन केला होता आणि मी तुझा फोन कशाला कट करू? आणि हे असं विचारतात का कोणी? सरळ विचारायचं ना. बोल, कधी कट केला मी तुझा फोन? तो मेसेज तुमच्यासाठी नव्हताच कदम. मग तो ज्याच्यासाठी होता त्याच्यापर्यंत तो पोचलाच नाही. कळतंय की नाही? अच्छा अच्छा अच्छा. मग कोणाला लिहिला होतास मेसेज? हा, अगं मला सांग ना, मी पोचवतो त्याच्यापर्यंत. बरं ठीक आहे, मी जातो. कोणाला मेसेज लिहिला होता ते सांग मला, मी तुझ्यासाठी पोस्टपोन. आदिती, डिटेल्स दे तुझे. ह्याच्यात सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत. एवढं फक्त थोडंसं सामान. अगं तू काय काळजी करू नकोस. मला जे पेपर्स हवेत ना त्याचे झेरॉक्स करेन मी आणि तुला फाईल परत करेन. सगळे डिटेल्स आहेत ना तुझ्या याच्यामध्ये? नाही नाही, यात माझे डिटेल्स नाही आहेत. बरं आता तरी सांग, तो मेसेज कोणासाठी होता? बरं ठीक आहे, ज्याच्यासाठी तो मेसेज होता त्याला तो एव्हाना कळला असेल, तो त्याचं उत्तर देईल. पण त्याला म्हणावं, उत्तर देताना फाईल मधून देऊ नकोस परत. काय बरोबर ना? नैना, काय ग, निघाली नाहीस? नाही ग, घरी लवकर जाऊन तरी काय करणार. आमच्या घरच्यांनी ना परत एकदा नवीन जोमानी प्रयत्न चालू केलेत माझं लग्न करून देण्याचे.
त्यामुळे घरी गेलं की परत एकदा तेच पत्रिका, मंगळ, ज्योतिषी आणि विनीत म्हणजे माझा बॉयफ्रेंड, तोही फोन करणार आहे. अर्थात तरी फोन केला नाही केला तरी आता फारसा फरक पडत नाही. ऑल थँक्स टू जय. हा तो ना ग्रेटच आहे. माझा इतका गोंधळ झाला होता ना, म्हणजे विनीत आहे ना, मला असं वाटत होतं की त्याचं माझ्यावर प्रेमच नाहीये. तो माझा असून सुद्धा माझा नसल्यासारखा वाटत होता. मला कळतच नव्हतं काय करायचं. पण जयनी माझ्या मनातला गोंधळ 5 मिनिटात संपवला. त्यांनी मला सांगितलं की मी सुद्धा विनीतला समजून घ्यायला पाहिजे, नाहीतर मग काय नेहमीसारखंच, आधी गैरसमज, मग वाद, मग ब्रेकअप. बट दिस टाइम मलाच असं वाटतंय की जय ना जरा आधी भेटायला हवा होता मला. नाहीतरी इतकी मॅच्युअर्ड अंडरस्टँडिंग मुलं कुठे मिळतात हल्ली. तो बोलायला लागला ना की असे आयुष्यातले कॉम्प्लिकेटेड वगैरे वाटणारे मोठे मोठे प्रॉब्लेम्स छोटेसे होऊन जातात. आता विनीतच बघ ना, मी ठरवून टाकलेलं आहे जोपर्यंत त्याचं काही फायनल होत नाही तोपर्यंत मी इतर मुलं बघणार नाही. आणि जर विनीतचं फायनल झालंच नाही तरी सुद्धा आता माझा ऑप्शन फिक्स आहे. तुझं ऐकून मला तरी असं वाटतं की असा मॅच्युअर आणि अंडरस्टँडिंग मुलगा आपल्याला मिळावा असं प्रत्येक मुलीला वाटत असेल. आणि त्यासाठी त्या एफर्ट्सही घेत असतीलच. काय जुई, जय सारखा मुलगा मिळवण्यासाठी नशिबाची नाही एफर्टचीच गरज लागणार आहे. तेव्हा जुईबाई नुसतं रडून काय नाही होणार. नाही तर तू बसशील रडत आणि ती रजनीच घेऊन जाईल त्याला हसत हसत. चल बाय. बाय. चल बाय. बाय जुई. जय, एक सांगू? बोल ना. मला जुईची भीती वाटायला लागली. मला असं वाटतंय की ती सिरियसली तुझ्या प्रेमात पडली. तुला खरंच असं वाटतंय? जय, या बाबतीत ना आम्हा बायकांकडे एक सिक्स सेन्स असतो. आपल्या नवऱ्याकडे दुसरी कुठलीही बाई आकर्षित होत असेल ना तर लगेच तिला सिग्नल मिळतो. अच्छा, मग तुझा हा सिक्स सेन्स तुला हे नाही सांगत का की तुझा नवरा इतर कुठल्याही बाईला कुठलेही सिग्नल्स देत नाहीये? जय, मला माहितीये ते, पण मला जुईची खरंच काळजी वाटते. जुई खूप साधी सरळ मुलगी आहे रे. ती खरंच तुझ्या प्रेमात पडते आणि तिच्यासारखी मुलगी हा प्रेमभंग नाही सहन करू शकणार. मग मी काय करू? तिला सांगून टाकू का की माझं लग्न झालंय? हळू. तुझं लग्न झालंय असं सांगण्याची काही गरज नाहीये. पण अडून अडून निदान तुझं एखाद्या मुलीवर प्रेम आहे हे तर सांगू शकतोस. ह्या सगळ्या गोष्टीतून तिला बाहेर काढणं खूप गरजेचं आहे जय, नाहीतर हे प्रकरण आपल्या अंगाशी येईल. नाही, मी असं काही सांगणार नाही. आधी ती अजून नवख्या भानगडीत अडकू आपण. आणि तुला जे प्रेम वाटतंय ते फक्त आकर्षण आहे. ते जसं सुरू झालं तसंच मी रिस्पॉन्स देत नाहीये म्हटल्यावर हळूहळू विरून जाईल. तू नको ना त्याचा एवढा विचार करूस. तू आपल्या दोघांचा विचार कर फक्त. विचार करायला लागले ना तर फक्त टेन्शनच येतं मला. डोक्यावर सतत एक टांगती तलवार घेऊन जगतोय आपण आपलं आयुष्य. सतत टेन्शन खाली. इकडे काकांचं टेन्शन आणि तिकडे ऑफिस मधल्या त्या लोकांचं टेन्शन. आणि अविनाश सरांचं टेन्शन येते वेगळंच. ते म्हणतात ना, भीत्या पाठी ब्रह्म राक्षस.
अशीच अवस्था झाली आपली सुद्धा. मला तर कधी कधी वाटतं ना, या सगळ्या लोकांना सगळं खरं सांगून टाकावं, म्हणजे निदान आपल्याला मोकळा श्वास तरी घेता येईल. नाही, ते सांगायचं आहे आपल्याला. एखाद दिवशी काकांनाही सांगून टाकू. काकूंना आपण जसं सांगितलं तसंच. फक्त आत्ता ना आदिती, आपल्याला हा खेळ थोडा खेळावा लागणार आहे. तो असा मध्यात नाही सोडता येणार, नाहीतर नुकसान आपलंच आहे. हा खेळ नाहीये जय. तू ज्याला खेळ समजतोस ना, तो एक चक्रव्यूह आहे आणि आपल्याला हा चक्रव्यूह तोडायलाच हवा. जय, तू जे स्वप्न पाहिलंयस ना, ते डोळ्यासमोर आण. ते स्वप्न जर का तुला पूर्ण करायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला या खोटेपणाच्या जगातून बाहेर पडावं लागेल आणि वास्तव परिस्थितीचा स्वीकार करावा लागेल. काकू, 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 काय झालं? शेवटी यांचंच म्हणणं खरं ठरलं ग. तो दिसेल म्हणून किती आशेने वाट बघत होते ग मी, पण नाही आला ग तो. काकू, शांत व्हा. येणार नाही तो. तो कशाला येईल? काय उपयोग आहे येऊन? काय येऊन काय मिळणार काय त्याला? काय नाही. आपली माणसं, आई बाबा, चांगल्या वाटत, गोष्टी ऐकायला चांगल्या वाटतात. त्यातून काय मिळणार काय? पण त्यावर व्याज मिळत नाही, तेव्हा ग्रीन कार्ड पक्क होत नाही, काय नाही मिळत. काय कशा यायचं कशाला मग? मी किती वेळा म्हणालो हिला, त्याचं बोलणं नको मनावर घेऊ. हे ऐकतच नाही. परवा सिनेमा बघताना जेवढी नटली नव्हती तेवढी श्रेयस नेटवर येऊन पण नटली. कशाला? गेले 2 तास तो लॅपटॉप आपण ओपन करून बसलोय ना. आला का रे करत बसलोय 2 तास. मेल पाठवले त्याला. येईल कशाला तो? त्याला यायचंच नाही, येईल कशाला? बंद कर तू, बंद कर. हिनं विणलंय स्वेटर त्याच्यासाठी तिकडे, त्याला थंडी वाजते म्हणून त्याच्या आवडीच्या रंगाचं. बाई ग, आईनं विणलेल्या स्वेटरच्या उभेची गरज आता संपली ग. हिटर आहे तिकडे, हिटर.
ज्याला मुळात नात्याची ऊब म्हणजे काय माहित नाही त्याला स्वेटरची ऊब काय करणार.